इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खैरेवाडी इथं रस्त्याअभावी एका 65 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। बबन शेंडे असे या मृत व्यक्तीचं नाव आहे। हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानं घरातील आणि परिसरातील नागरिकांनी डोली तयार करून त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला। मात्र 5 ते 6 किलोमीटरचा दऱ्याखोऱ्यातील जीवघेणा प्रवास करताना आणि 2 ओव्हळ ओलांडून पायपीट सुरू असतानाच मुख्य रस्त्यावर पोहोचताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। या भागात रस्ता असता तर गोल्डन अवर मध्ये उपचार मिळून त्यांचा जीव वाचू शकला असता अशी भावना नागरिकांमधून व्यक्त केली जाते। खैरेवाडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची सुविधा उपलब्ध नाही। तत्कालीन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी रस्त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता। मात्र 2 वर्षांपूर्वी त्यांची बदली झाल्यानंतर हा प्रस्ताव रखडल्याचं सांगण्यात येते। पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसंच रुग्णांना उपचारासाठी झोलीतून किंवा डोलीतून नेलं जातं। हा प्रवास अत्यंत जीवघेणा ठरत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जाते। कुस्तीचा इतिहास सांगतात आणि आपल्याच वस्तादावर बोलतात। महेश लांडगे यांना खूप मस्ती आली आहे। तुम्ही लंगोट लावला असेल तर आम्हीही मावळे आहोत। आमची तुमच्यासोबत कोणत्याही मैदानात यायची तयारी आहे। पिंपरी चिंचवडमध्ये येणाऱ्या काळात जनता तुम्हाला धडा शिकवेल। तुम्हाला कोणता अस्मानी डाव दाखवायचा आहे ते लोकच ठरवतील। तुमचे संस्कार गल्लीतील गुंडालाही लाजवतील। अजितदादांचं काम काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असं विकास पासलकर म्हणालेत। महेश लांडगे ज्या कुस्ती परंपरेचा इतिहास सांगतात आणि या महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने जनमानसाच्या नजरेमध्ये जे दादा म्हणून आदराचं स्थान आहे, अशा आपल्या गुरुवरती आपल्या वस्तादावरती बोलतात। कुस्तीचा संस्कार हा आहे की लंगोट लावल्यानंतर आपल्या वस्तादा प्रति कायम नतमस्तक आणि नम्रता असली पाहिजे। परंतु महेश लांडगे यांच्या अंगामध्ये खूप मस्ती आलेली आहे आणि महेश लांडगे जे सांगतात की आम्ही लंगोट लावलेले, तर हे लक्षात घ्या, आम्ही मावळे आहोत। तुम्हाला कुठल्याही मैदानामध्ये आमची तुमच्या बरोबर यायची तयारी आहे। दादा तर खूप वस्तादो के वस्ताद आहे, जो गरजते ना वो बरसते नाही। त्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला काय होणार आहे, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तिथली जनता धडा शिकविल। परंतु तुम्हाला कुठला आसमानी डाव दाखवतील हे लोकच ठरवतील। कारण तुम्ही ज्या संस्कारामधून तयार झालेले आहात हे संस्कार एका गल्लीतल्या गुंडाला सुद्धा लाजवतील। अशा पद्धतीचं तुमचं जे बोलणं आहे ते अत्यंत चुकीचं आहे। या महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादांचं काम काय आहे आणि म्हणून पिंपरी चिंचवडच्या प्रश्नावरती बोलायचं नाही का? तुम्ही केलेल्या तिथल्या झालेल्या पिंपरी चिंचवडच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायचं नाही का? जी पिंपरी चिंचवड अत्यंत संपन्न होती, जिथं चांगल्या ठेवी होत्या, जिथे अनेक भ्रष्टाचाराची एवढी मोठी प्रकरणं घडली आणि त्या पिंपरी चिंचवड मध्ये आज तुम्ही तिथले स्थानिक कारभारी म्हणून स्वतःला समजून घेता, तर तुमच्या कारभाराची लक्तर वेशीवरती टांगल्यानंतर तुम्हाला जे वाईट वाटतं ना, तुम्ही दादांवरती अशा पद्धतीची जी भाषेचा वापर करताय त्या भाषेला तुमच्याच भाषेमध्ये आम्ही उत्तर देऊ शकतो। परंतु आमच्यावरती सुद्धा संस्कार आहेत आणि ते संस्कार आम्ही अजित पवार यांनी गोचिडासारखे सत्तेला चिकटून राहू नये अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। ही महापालिका निवडणूक नसून केवळ रनअप नगरपालिका निवडणूक आहे। दुबार मतदार यादीत काहीही सुधारणा झालेली नाही। निवडणूक आयोगाचा बोजबारा उडाला असून सगळीकडे गोंधळाचं वातावरण आहे। पुण्यात वॉर्ड रचना कशी करण्यात आली आहे हे सर्वांनाच माहिती आहे। भाजप हा दुबळा पक्ष आहे। तुम्ही खरोखर मजबूत असाल तर रडीचा डाव का खेळता? दुसऱ्या पक्षातून घेतलेल्या लोकांना मोठं करावं लागते, ही वस्तुस्थिती आहे। अजित पवार म्हणतात की भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांवर आरोप करत आहेत, तरीही सत्तेत मात्र एकत्र आहेत। दादा, हे वागणं तुमचं योग्य नाही। राजीनामा द्या आणि मग खुशाल आरोप करा। देवेंद्र फडणवीस हे लाचार झालेत। रंग बदलणाऱ्या प्राण्यासारखे हे बहुरूपी सत्तेसाठी गावोगावी फिरतायत, असंही सपकाळ म्हणालेत। यापूर्वी राज्य सरकारने लाडक्या बहिणीचे 1,500 चे 2100 रुपये करून सांगितलं होतं, ते जसं केलेलं नाही। शेतकऱ्याची कर्जमाफी करून जसं सांगितलेलं होतं आणि ते झालं नाही। एवढंच नाही तर एकी थाली के चट्टे-बट्टे म्हणत असताना नरेंद्र मोदींनी दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ सांगितलं होतं। 12 वर्ष झाले। या 12 वर्षात 24,000 रोजगार त्यांनी हे दिलेत का? 24 कोटी रोजगार हे त्यांनी दिलेत का? या प्रश्नाचं उत्तर जसं नाही आहे तसंच या प्रश्नाचं नाही उत्तर राहणार आहे। आता या घोषणा करत असताना जर त्यांनी सांगितलं असतं की हे आम्ही करू आणि यासाठी लागणारं जे आर्थिक जे बजेट आहे ते 70,000 कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार आहे, त्या भ्रष्टाचारातले पैसे या योजनेकडे वळती करू,
असं जर दुसरं वाक्य त्यांनी बोललं असतं तर त्यांच्या या वक्तव्यावर विश्वास ठेवता आला असता. अजित पवारांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला असं खरंच तुम्हाला वाटतं का? कारण ते त्यावेळेला तुमच्याबरोबर सत्तेत होते, तेव्हा तुम्ही नाकार नव्हते. आम्ही सत्तेत असतानाचा विषय जो आहे तो सत्य आहे. त्यात पृथ्वीराज चव्हाण साहेबांची त्यामधली असलेली भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मात्र रेफरन्स टू कॉन्टेस्ट बैलगाडीभर पुरावे जे होते ते मुख्यमंत्र्यांनी देऊन टाकले तर हा वादाचा विषयच राहणार नाही. महापालिकेची निवडणूक होत असताना तो इथला जेव्हा विषय येतो ना त्यावेळेस अण्णामलई जे तामिळनाडूचे नेते आहेत, तुम्ही कदाचित विधान ऐकलं असेल, त्यांचं विधान असं आहे, बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी. या निवडणुका कुठे चालल्यात असं वाटतंय, कारण महाराष्ट्राची सिटी बॉम्बे नाही असं त्यांचं विधान आहे. महाराष्ट्राचे तामिळनाडूचे ज्येष्ठ नेते त्या तात्कालीन संदर्भामध्ये ते जे बोलले असतील त्यानंतर काँग्रेसने आणि महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांनी त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर तेव्हाच दिलंय. भाषावार प्रांतरचना होत असताना त्याची सुरुवात आंध्र आणि तामिळनाडूतून पहिल्यांदा झाली. तेव्हा भाषीय अस्मिता ही पुढे घेऊन जात असताना तो अधिकार आपल्याला देशाच्या संविधानाकडून आपण प्राप्त करून घेतलेला आहे. त्यामुळे जे तामिळनाडूत आहे तीच भावना आणि तेच वक्तव्य हे महाराष्ट्रा संदर्भात असलं पाहिजे. त्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ज्या अर्थानं चेन्नई भारताची आहे त्या अर्थानं मुंबई भारताची आहेच. मात्र ती आधी महाराष्ट्राची आहे, आपल्या मराठी माणसांची आहे. हे पंडित जवाहरलाल नेहरूंनीच 62 साली हे स्पष्ट केलेलं आहे आणि सदरचा मंगल कलश घेऊन यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्रात आलेले आहे. ती त्यावेळेची त्यांची जी पद्धत होती आणि त्यावेळेचा त्यांचा जो सांस्कृतिक जो ठेवा आहे तो आम्हाला काँग्रेस पक्षाला जतन करून ठेवायचा. सर, आपल्याकडून लैंगिक अत्याचार प्रकरणाचे आरोपी आहेत, त्याला सुप्रीम कोर्ट घेतलं. भारतीय जनता पक्षाचा आणि एकंदरीत सत्तेतील त्यांच्या दोन्ही पक्षांचा तिन्ही पक्षांचा जो चेहरा आहे तो समोर आलाय. केवळ पैसे नाही तर पैशासोबत गुंडांची पण आवश्यकता त्यांना भासायला लागली आहे. तर प्रत्येक शहरातले जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत यांना गावोगावी तुम्ही बदलापूरचाच काय विषय घेऊन बसलात, अगदी पुण्यापर्यंत ते आले. पुणेच काय घेऊन बसता, पुण्याच्या पुढे गेले. पुण्यामध्ये गुंडांना तिकीट देत असताना अजितदादा म्हणाले की ते रिपाईच्या कोट्यात आहे. अखेर रिपाईच्याच नेत्याने सांगितलं की माझ्या नावावर पावती फाडण्यात जाते, मीच आता यांचा पाठिंबा काढून घेतो. त्यामुळे गुंडांची आवश्यकता ही या महायुतीला का पडते आहे आणि गुंडांपर्यंत हा खेळ थांबलेला नाही तर आता बलात्काऱ्यांना देखील ते जर सत्तेत सामावून घेऊन चालले आहेत तर मग लाडकी बहीण काय और बेटी पढाओ बेटी बचाओ याचं काय. एकंदरीत महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ही अडचणीत आलेली आहे आणि या सगळ्यांमध्ये जो अधिक महत्वाचा एक संदर्भ या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवावासा वाटतो तो स्वारगेट बलात्कार प्रकरणात गृह राज्यमंत्री येतात आणि म्हणतात की बलात्कारित पीडित जी महिला आहे तिने जर किंचाळली असती, तिने आरोळ्या ठोकल्या असता तर बलात्कार झाला नसता. जे एकंदरीत या सरकारची मानसिकता काय आहे ती आपल्या समोर येईल आणि या सर्व गुंडांना सत्तेत आणत असताना लोकशाही गुंडाळून ठेवायचे हा एकंदरीत त्यांचा गाभा आहे. संजय पाटील यांची नाव केस करा अशा आठवड्याची नार्को टेस्टच्या मागणीच्या संदर्भात काँग्रेसची जी भूमिका आहे की या सर्व गोष्टींचा करविता जो आहे महाराष्ट्रातली गुंडागर्दी, महाराष्ट्रातले फोन टॅपिंग पासूनचे तर सगळे मोठे जे स्कॅन्डल आहेत, सगळ्या जातीतले धर्मातले जे भांडणं आहेत, हे सर्व लावणारा जर कल्प्रिट जर कळीचा नारद कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यामुळे फक्त देवेंद्र फडणवीसांची नार्को टेस्ट करा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरही मिळतील. जे आलेले आहेत ते कसे आहेत, जे गेलेले आहेत ते कसे आहेत, या सर्वांचा जर आपण आशय घेतला तर संविधानाचे संरक्षक संवर्धक स्वरूपाचा सरकार नसल्यामुळे आणि सरकारला भाजपला संविधान गुंडाळून ठेवायचंय, शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार बाजूला सारायचे. त्यामुळे बसवत असताना माणसं ती त्यांच्या सोयीची बसवतात आहे. फोन टॅपिंग मध्ये ज्या महिलेचं नाव होतं, ज्या अधिकाऱ्याचं नाव होतं, त्यांनी विरोधात असतानाही देवेंद्र फडणवीसांचं ऐकलं
म्हणून बक्षीस म्हणून त्यांना महासंचालक पद दिलं गेलं. आणि आताच्याही निवड असताना एकंदरीत वागणाऱ्या माणूसच बेताल वागणं असल्यामुळे तशा प्रकारचे जर आरोप होत असतील तर त्यात जरूर तथ्य असेल. गोंदिया शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात गोंदिया शहर पोलीस स्टेशनला 2025 या वर्षात मोठं यश मिळालंय. मागील वर्षभरात गोंदिया पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 2 हत्येचे गुन्हे नोंदवण्यात आलेत. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रभावी कारवाई केली आहे. या कालावधीत पोलिसांनी 17 तलवारी आणि चाकू तसंच 2 देशी पिस्तूल जप्त केल्यात. एकूण 19 मोठ्या कारवाया करण्यात आल्यात. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त आणि पेट्रोलिंगमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. गुन्हे घडवणाऱ्या सराईत आरोपींवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई तसंच तडीपारीची कठोर कारवाई करण्यात आली. याच कठोर उपाययोजनांमुळे 2025 मध्ये गोंदिया शहरातील गुन्हेगारीचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळते. आपण 2025 मध्ये पूर्ण वर्षभरामध्ये एकूण तलवार आणि चाकूच्या एकूण 17 कारवाया केल्यामध्ये त्याच्यामध्ये 17 तलवार आणि चाकू जप्त केले आहेत. त्याचप्रमाणे 2 बंदुका पण जप्त केलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण जवळपास 19 कारवाया केलेल्या आहेत. मागील 2 वर्षापूर्वी जर बघितलं तर गोंदिया शहराचा गुन्ह्यांचा जो आलेख आहे सातत्याने वाढत होता. मात्र आता 2025 मध्ये हा आलेख कमी झाला आहे. नेमक्या काय उपाययोजना शहरासाठी करण्यात आल्या? नक्कीच आपल्या 2025 मध्ये गुन्ह्याचं प्रमाण कमी झालं आहे सिटीमध्ये. त्याच्यामध्ये आम्ही जे संध्याकाळचं फूट पेट्रोलिंग केले, बीट पेट्रोलिंग, त्याचाच आम्हाला बराच फायदा झाला. त्याचप्रमाणे जे रेकॉर्डवरचे आरोपी होते त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केल्या, 56ची कारवाई, तडीपारची कारवाई केली, MPDची कारवाई केली. त्याचा बराच परिणाम हा गुन्हेगारीमध्ये दिसून आला आणि त्यामुळे गुन्ह्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. मागील वर्षी हत्या किती झाली सर? मागच्या वर्षी एकूण 1 हत्या झाली आहे. भावाने भावाचा मर्डर केला होता. अशा प्रकारे दिवाळीच्या आदल्या दिवशी ते हत्या झालेली होती. नागरिकांना काय आवाहन करणार आपण? नागरिकांना आपण हेच आवाहन करणार की त्यांना असा कुठला आजूबाजूला काही गुन्हा घडत असला दिसेल किंवा माहिती पडली तर त्याची गोपनीय माहिती आम्हाला द्यावी. त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच कारवाई पण करू. त्याच्यामुळे गुन्ह्याला आळा घालता येईल. 2 भावांच्या युतीनंतर नाशिकमध्ये सभा झाली. उत्सुकता आणि कार्यकर्त्यांवर असलेल्या दबावामुळे ही गर्दी झाली. राज ठाकरे यांच्या याआधी यापेक्षाही मोठ्या सभा झाल्यात, मात्र मतांमध्ये त्याचा परिणाम दिसत नाही. ही सभा मनोरंजनात्मक म्हणून पाहिली गेली. ठाकरे बंधूंच्या युतीनं काहीही चमत्कार घडणार नाही. राज ठाकरे यांना सोबत घेण्याची उबाठाची मजबुरी आहे. याचा राजकारणावर काहीही फरक पडणार नाही, असं मंत्री संजय शिरसाट म्हणालेत. लोक कार्यकर्ते छाटली आणि आता बाहेरून लोक आणून सत्ता बोलत आहे, गाजवत आहे. भाजपची ते त्यांची अंतर्गत खेळी आहे. भाजपमध्ये काय निर्णय घ्यायचा हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. काही छाटले, काही आले, त्याच पद्धतीने मनसेमध्ये बी झालेलं आहे, उभटामध्ये बी होत आहे. म्हणून इतरांकडे नाव ठेवण्यापेक्षा, इतर पक्षावर नाव ठेवण्यापेक्षा आपल्या पक्षाचं सुद्धा काय छाटाछाट चालू आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. त्यावरून बरेच जण नाराज करतायत आणि ट्रॅफिक त्यामुळे आणखी कोंडी होण्याची शक्यता आहे. आकाशवाणी चौकातलं जे बॅरिकेड काढले गेलेलं आहे त्याची मागणी गेल्या 3-4 वर्षापासून स्थानिक लोक करत होते. जवळपास त्या ठिकाणचा असलेला व्यापार थंडावला होता. लोकांची येणे जाण्याची अडचण होती आणि लोकांना जे काही अडचणीचं ठरतं त्यावर निर्णय घेणे कधी हिताचं असतं. काल थोडा वेळापुरती ती ट्रॅफिक काढली हे निश्चित आहे, परंतु आज ती रेग्युलर झालेली आहे आणि त्याच्यामुळं बॅरिकेड काढल्यामुळं काय अडचण निर्माण होईल असं मला वाटत नाही. म्हणून आम्ही घेतलेला निर्णय तो योग्य आहे. 2 भाऊ एकत्र आल्यामुळे मुख्यमंत्र्यांची पोटदुखी होती असं आदित्य ठाकरे म्हणतात. 2 भाऊ एकत्र आल्यामुळे पोटदुखी व्हायचं काय कारण आहे? काय चमत्कार घडणार आहे? उबाटाची ही मजबुरी आहे ते राजसाहेबांना बरोबर घेण्याची. काँग्रेस त्यांच्याबरोबर नाही, राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर नाही. जे छोटे मोठे 5-25 पक्ष विधानसभेच्या टायमाला त्यांनी जवळ केले होते तेही त्यातला एकही नाही. म्हणून ते मजबुरीमध्ये झालेली युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. आपण पाहिलं असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं काय हालत झाली. 322 ठिकाणी नगराध्यक्षाच्या निवडणूक होत्या, 8 का 9 ठिकाणी आलेत. म्हणून त्यांचा आता सफाया पूर्णपणे झालेला आहे. म्हणून पोट दुखायचा वगैरे काही विषय येत नाही. अखेरचा प्रश्न विचारतो.
करतो, त्या रश्मी शुक्लाने जो अहवाल दिला पुण्यातून काढायला एकनाथ शिंदे फडणवीसांना, त्यावर संजय राऊत साहेबांचं असं म्हणणं आहे, रश्मी शुक्ला या RSSच्या कार्यकर्त्या आहेत, ते भाजपचं काम करतात, त्यांच्या अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही. आता रश्मी शुक्लाने जो अहवाल दिलेला आहे त्यावर संजय राऊतने असं भाष्य करणं चुकीचं आहे. एक पदाधिकारी, मोठ्या पदावर असलेले पदाधिकारी दिलेला तो अहवाल आहे. परंतु संजय राऊत त्याला RSSचा कार्यकर्ता म्हणेल, उद्या पाकिस्तानचा हेर म्हणतील, परवा डोनाल्ड ट्रम्पचा हस्तक म्हणतील. असे विधानं करून उगाच तरी चर्चा दुसरीकडे भरकटवणं हे संजय राऊतचा धंदा आहे.